मध्ये तसं 1846 त्याला म्हणतात डीएपी, त्याच्यामध्ये 18% नत्र आणि 46% स्फुरद आहे, पालाश नाहीये, तरी आपला शेतकरी कुठलंही पीक पेरण्याच्या वेळी डीएपी टाकतो, त्याचा 100% काही उपयोग होत नाही. ती डीएपी कायमस्वरूपी तुमच्या जमिनीमध्ये फिट होऊन जाते आणि तेच स्फुरद आणि पालाश 100 वर्ष तुमच्या जमिनीत पडून राहतं, ते पीक कधी घेऊ शकत नाही. मग हे एनपीके तुम्हाला काय काम करतं? एनपीके ह्या एनपीके मध्ये 5 टेलर शेणखताची ताकद आहे. जे शेणखताची टेलर 4 ते 5 हजार रुपयाला मिळतो, आपला शेतकरी तो शेतामध्ये टाकतो. शेणखत हे जसं शिजलेलं पाहिजे, आपण जे अन्न खातो ते शिजलेलं खातो, तसं आपल्या पिकाला सुद्धा जे अन्न दिलं जातं ते शिजलेलं पाहिजे. उदाहरणार्थ शेणखत शिजलेलं पाहिजे का नाही पाहिजे? आपल्याला शेणखत कधी शिजतं हेच आपल्याला माहित नाही. बघा, जर आपल्याला 6 महिन्यांनी जर खत टाकायचं असेल तर किमान 6 महिने अगोदर ते खताचा एक डेपो लावून ठेवला पाहिजे. ज्या दिवशी त्या शेणखतावरती गवत उतरल त्या दिवशी ते खायला पिकाला योग्य होतं, म्हणजे ते 100% शिजवलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याच्यावाला एक थेंब त्याचा रेशो आहे 1:12 रेशो आहे, म्हणजे त्याचा 1 ml जर एक पाण्यामध्ये जर पडला किंवा जमिनीमध्ये गेला तर त्याचे 1 कोटी बॅक्टेरिया तयार होतात. 1च्या 2 कोटी, 4 कोटी, 16 कोटी असं 12 स्टेज मध्ये त्याचं मल्टिप्लिकेशन होतं. आणि तुमच्या जमिनीमध्ये जेवढं स्फुरद आणि पालाश पडलेलं आहे तेवढं रेडी फॉर्म मध्ये करून पांढऱ्या मुळीपर्यंत आणून देण्याचं काम बायो एनपीके करतं. त्याचबरोबर सॉइल चार्जेस म्हणून आहे, हे 5 लिटर मध्ये आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ज्यांना ऊस वगैरे जे क्षेत्र आहे त्या ऊसाचं जर उत्पन्न वाढवायचं असेल तर शेतकरी काय करतो, 2 फुटाची, 3 फुटाची, 4 फुटाची सरी काढतो, 6 फुटाची, 8 फुटाची सरी काढा आणि त्याच्यामध्ये एकरी 1 हा ड्रम जर सोडला ड्रीपद्वारे किंवा फवारणीने जर सोडला तर तुमच्यावालं किमान दुपटीनं तिपटीनं तुमच्यावालं उत्पन्न वाढू शकतं. मित्रांनो, आज मला